तर या ठिकाणी आपल्याला पाहता येईल की पाण्याची व्यवस्था किल्ल्यावर करायसाठी ही विहीर आहे. खोदकामात विविध मूर्त्या सापडलेल्या आहेत. ते आपण पाहू शकतो की कशा देवी देवताच्या मूर्ती आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळतील, ज्या सापडलेल्या उत्खननामध्ये. या किल्ल्याच्या भिंतीवर सुद्धा विविध प्रकारचे राजचिन्ह आपल्याला बारीक बारीक पाहायला मिळतात, ज्याचे आपल्याला अर्थ लागत नाही, पण ते या किल्ल्यावरती हे महादेव मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण वरती जाऊन आता दर्शन घेऊया. सुद्धा ते टेहाळी बुरुज दिसतात की जिथे सैनिक थांबून विविध दिशेचं टेहाळी करायची. या साईडला तुम्हाला पाहता येईल कशा प्रकारे दगड किल्ल्यावरती भरपूर आहेत. पराठा किल्ल्यावरती जर हा जो दगड आहे तो जर उभा केला तर वरती महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या शेजारी भक्ती करणारे सर ते पहा, ती सेम जी आकृती का ती पहा वरती, जसं महादेवाची पिंडमध्ये आणि त्याची पूजा करताना. आता आडव्या भरपूर या किल्ल्याला त्या दगड पाहिले.